ज्या बापानं बोट धरून चालायला शिकवलं त्याच बापाचा काटा एका पोलीस मुलीनं अत्यंत थंड डोक्याने काढलाय। मदतीला होता पोलीस असलेलाच प्रियकर। 1-2 नाही तर तब्बल 3 वर्ष हा अपघात वाटत होता, पण नियतीचा फेरा असा फिरला की आज बापाला संपवणारी ती पोरगी आणि तिचा प्रियकर गजाआड आहेत। चंद्रपूरला हादरवून टाकणारी ही क्रूर घटना आहे 25 एप्रिल 2023 ची। हेड कॉन्स्टेबल जयंत बाल्लावार यांचा अचानक मृत्यू होतो। ड्युटीवर असताना चक्कर येते आणि रुग्णालयात नेण्यापूर्वीच प्राणज्योत मालवते। सर्वांना वाटतं हा नैसर्गिक मृत्यू आहे, पण सत्य अत्यंत भयानक होतं। जयंत यांची मुलगी आर्या बाल्लावार आणि तिचा प्रियकर आशिष शेडमाके यांच्या प्रेम संबंधांना वडिलांचा विरोध होता। हाच विरोध मोडीत काढण्यासाठी या दोघांनी कट रचला। आशिषने चैतन्य गेडाम नावाच्या व्यक्तीकडून 5,000 रुपयात विष विकत घेतलं। 25 एप्रिलच्या त्या काळ रात्री आर्याने आपल्या पोटच्या बापाला प्रेमानं मिल्कशेक प्यायला दिला, पण त्या मिल्कशेकमध्ये मृत्यू कालवलेला होता। विष प्राशन केल्यानंतर काही वेळातच बाल्लावार यांचा मृत्यू झाला। आर्याने असा काही अभिनय केला की कोणालाच संशय आला नाही। इतकंच नाही तर वडिलांच्या मृत्यूनंतर अनुकंपा तत्वावर ती त्याच पोलीस दलात भरती झाली ज्या दलात तिचे वडील होते। सलग 3 वर्ष हे दोघेही खाकी वर्दीत मिरवत होते, पण म्हणतात ना पाप लपत नाही। 2025 मध्ये दोघेही पोलीस दलात अधिकृतपणे रुजू झाले, पण त्यांच्यात वादाची ठिणगी पडली। आर्या आणि आशिष मधील संबंध बिघडले। याच वादातून आणि भीतीपोटी आशिष शेडमाके स्वतः पोलीस ठाण्यात पोहोचला आणि त्याने गुन्ह्याची कबुली दिली। जेव्हा जुन्या वैद्यकीय अहवालांची तपासणी झाली तेव्हा स्पष्ट झाले की जयंत बाल्लावार यांचा मृत्यू नैसर्गिक नसून विषबाधेमुळे झालेला होता। आज आर्या बाल्लावार, आशिष शेडमाके, चैतन्य गेडाम आणि एक अल्पवयीन मुलगा पोलिसांच्या ताब्यात आहे। ज्या वर्दीचा आदर समाज करतो त्याच वर्दीला या बाप लेकींच्या नात्याला काळिमा फासणाऱ्या घटनेनं डाग लावलेला आहे। रामनगर पोलीस आता या प्रकरणाचा अधिक तपास करतायत।